आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि हेल्दी सोया पुलाव। ही रेसिपी खूप सोपी आहे, कमी वेळेत तयार होते। सोया चंक्स असल्यामुळे हा पुलाव प्रोटीनने भरपूर असतो। जर तुम्हाला अशीच सोपी आणि चविष्ट रेसिपी पाहायच्या असतील तर पल्लवीज किचनला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सोया चंक्स बिर्याणी किंवा सोया पुलाव। चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आहे ह्या कपाच्या साहाय्याने मी 1.5 कप तांदूळ इथे घेतलेले आहे। तांदूळ आधी निवडून घेतलेले आहेत। इथे मी बासमती राईस यूज केलेला आहे। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ वापरू शकता। 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिटभर आपण साईडला ठेवून देणार आहोत। त्यानंतर आपण पुढची स्टेप करून घेणार आहोत। इथे मी 1.5 कप तांदूळ घेतलेले आहेत, तर 1.5 कप सोया चंक्स घेतलेले आहेत किंवा सोया वडी इथे घेतलेली आहे। सोया वडीमध्ये आपल्याला गरम पाणी यूज करायचं आहे। गरम पाणीच घालायचं आहे। 5 ते 6 मिनिटांसाठी पाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर पाणी थंड झालं किंवा सोया चंक्स मधलं पाणी काढून घ्यायचं आणि सोया चंक्स आपल्याला थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हाताच्या साहाय्याने सोया चंक्स मधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसतच असेल, अशा पद्धतीने सोया चंक्स मधलं पाणी आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत। ह्याच पद्धतीने सगळं पाणी आपण सोया चंक्स मधलं काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने सोया चंक्स मधलं पाणी निघलेलं आहे। गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी आधीच ठेवलं होतं, त्यामध्ये आपण भिजवलेला तांदूळ घालून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं, मीठ घालून घ्यायचं। मीठ थोडं जास्तीच घालायचं आहे। आपल्याला तांदूळ किंवा भात पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। भाताला छान उकळी आली आहे। भातामधलं पाणीही पूर्ण आटलेलं आहे, म्हणजेच आपला भात पूर्णपणे तयार आहे। भात अगदी मऊ असा शिजलेला आहे। गॅस बंद करायचा। भातामधलं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तिसरी स्टेप आपल्याला करून घ्यायची आहे। गॅसवरती टोप ठेवला, त्यात 2 टेबलस्पून तेल घालून घेतलं। त्यामध्ये सोया चंक्स घालून घेतलेले आहे। सोया चंक्स आपल्याला 1 ते 2 मिनिट भर फ्राय करून घ्यायचे आहे किंवा तेलात परतून घ्यायचे आहे। 1 ते 2 मिनिट झालेले आहेत। सोया चंक्स आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत। त्याच टोप मध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेला आहे। 1 टेबलस्पून जिरे घातलेले आहे। जिरे तडतडले की दालचिनीचा 1 तुकडा घालून घ्यायचा। 1 मोठी वेलची घालून घ्यायची। तेलात छान परतून घ्यायचं आहे। 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं। स्लाइस केलेला कांदा घालून घेतलेला आहे। इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहे। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो घालून घ्यायचा आहे। 1 मोठा टोमॅटो मी इथे यूज केलेला आहे। टोमॅटो ही मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात परतून घ्यायचा आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर त्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे। 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। अर्धा टेबलस्पून हळद घालून घेतली। 1 टेबलस्पून धने पावडर, 2 टेबलस्पून बिर्याणी मसाला। इथे हवं तर तुम्ही किचन किंग मसालाही यूज करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ आधी घातलेलं आहे आपण। 4 ते 5 टेबलस्पून दही घालून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। 2 हिरव्या मिरच्या,
हिरव्या मिरच्या तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. तेलात छान परतून घ्यायचं, त्यात सोया चंक्स घालून घ्यायचे, एकदा मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून साधारण 2 मिनिटभर आपल्याला छान असं वाफेवर किंवा तेलात परतून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, एकदा मिक्स करून घ्यायचं. शिजवलेला भात त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. वरतून कोथिंबीर घालून घ्यायची. 1 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे. अगदी 2 टेबलस्पून इथे पाणी यूज केलेलं आहे. झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला 5 ते 6 मिनिटं भात वाफेवर छान शिजून घ्यायचा आहे किंवा दम देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला दिसतच असेल भात आपला छान असा शिजलेला आहे. खूप छान असा वास येत आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालून घ्यायची. झाकण ठेवायचं, गॅस बंद करून घ्यायचा. तुम्हाला मी दाखवते, भात आपला खूप छान असा मऊ असा शिजलेला आहे. खूप असा छान वास येतोय, खूप छान कलरही आलेला आहे. कोणीच म्हणणार नाही की ही सोयाबीनची बिर्याणी आहे. अगदी बिर्याणीचीच टेस्ट याला आलेली आहे. अगदी मऊ असं शिजलेलं आहे. सोया चंक्स ही खूप छान असे शिजलेले आहेत. आता सर्व करून घ्यायचं. कोशिंबीर बरोबर पापड खूप भारी लागतो. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं हसत राहा.